नर्मदे हर. तर आजचा आपला 56वा दिवस परिक्रमेतला. तर आज आपण रात्री थांबलो होतो बांद्राबान कमलापती आश्रम या ठिकाणी. तर सकाळच्या वाजल्यात 7 आणि आपण निघलो इथून आता पुढं. तर माझ्या मागं पाठीमागं दिसते ती विंध्य पर्वत रांग आणि जे उजव्या हाताला आहे ती नर्मदा मैया. तर या दोन्हीच्या मध्ये आपल्याला जो पूर्ण रस्ता आहे मांडूपासून, तर ह्या दोन्हीच्या मध्ये या साईडनं विंध्य पर्वत आणि या साईड नर्मदा मैया. तर शेवटपर्यंत अमरकंटकपर्यंत असंच आहे. फक्त काही जागेवर ही पर्वत रांगे ही थोडीशी लांब गेलेली आणि काही जागेवरती जवळ आहे. तर आत्ता जवळ आहे, पुढं जो शहापूर का काहीतरी आहे लागल, तर त्याच्यानंतर आपल्याला पुढं हे परत थोडेसे लांब होईल. तर चला, आज काल आपण रात्री 7 वाजता म्हणजे खूप उशिरा पोहोचलो होतो. त्याचप्रमाणे आपण आज इथून निघलो आहे, पण लेट. दिवस उगून आला आहे, सूर्य उगवला आहे पाठीमागं मस्तपैकी या साईडवरून. चला, नर्मदे हर. आपण रात्री बांद्राबान या ठिकाणी थांबलो होतो. तर तिथून हे शहागंज आहे. तर हे शहागंज 5 ते 6 किलोमीटरवरती होतं. आपण 1 तास झालं चालतो आहे. शहागंज आलं हे. तर हे शहागंजमधलं एंट्री गेट नर्मदा शहागंज. तर चला, शहागंजच्या पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला तटावरून रस्ता आहे. म्हणजे शहागंजमधूनच आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. तर उजव्या साईडला आपल्या नर्मदा मैया आहे. आत्ता अंतर थोडं जास्त आहे. त्यानंतर तिथं सांगितलं होतं की तिथून मग अंतर तुमचं अर्धा किलोमीटर फक्त मैयाचं अंतर आहे. तर तुम्हाला तटावरून रस्ता आहे. तर चला, बघू आपण शहागंज कसं आहे ते आणि पुढे जाऊ. शहागंजच्या गेटच्या आतमध्ये आलो की आपण इथं हे नर्मदा परिक्रमा सदाव्रत सेवा इथं लागले. तर ते सकाळ सकाळ चहा काहीतरी बालभोगमध्ये देत आहेत. परिक्रमामुळे थांबलेत. नर्मदे हर. नर्मदे हर. चला, आपण थोडं थांबू, चहा बिस्किट घेऊ आणि परिक्रमा पुढं सुरू करू. हे इथून पुढं शहागंज राहतं आणि आपण शहागंजच्या 1 किलोमीटर अलीकडूनच टर्न मारतोय उजवीकडं. जे की असाच रस्ता सरळ आता हा मैयाच्या कडेने जातो तीरावरून. नर्मदा परिक्रमावासी पैदल मार्ग अन्नक्षेत्र. चला, हा शहागंजमधून नर्मदा मैयाच्या तटावरून मार्ग आहे. नर्मदे हर. पुढं 3-4 किलोमीटरवरती बनेटा हे गाव आहे. हो, 1 मिनिट. सरळ रस्ता आहे. हे बनेटा गाव लागले आपल्याला. आतमध्ये नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती हे इथं पात्र आहे मैयाचं. आणि हा परिक्रमा मार्ग आहे जो की आपल्याला शहापुरा गेला तर तिथपासून हा मार्ग लागला आहे. परिक्रमा मार्ग दाखवलाय समोर. बघू असा रस्ता कुठपर्यंत आहे. कारण फक्त हा रोड जे परिक्रमा वाले जे पायी चालतात तर त्यांच्यासाठीच बनवलेला आहे. हा गाड्या कमी आहेत. जे गाव या रस्त्याला गाव येतं तेवढेच, नाही तर वाहतूक नाही आहे या रस्त्यांना. सुडानिया आणि SH-15
तर आपल्याला उजवीकडं जायचं आहे. पुढं सोडाणी आहे हे गाव लागल. तर सोडाणी या गावाकडून ही जी गाडी चालली आहे तर त्या साईडला पुढं परिक्रमा मार्ग दाखवला आहे. आपण थांबू इथं थोड्या वेळ बसू. जवळजवळ 1 तास 1.5 तास होत आला आपण चालतोय. अजून अंकुश मामा ते मागच राहिलेत. तर चला थोडं थांबू, पाणी पिऊ आणि मग पुढं जाऊ. साईडला सोडानिया. चला आपण आलोय सोडानिया या गावामध्ये. श्यामनगर में आपका हार्दिक स्वागत है. नर्मदे हर. तर या साईडला आश्रम आहे. चला आत्ता वाजलेत 11:15 वाजत आलेत. बघू आपण थोडंसं थांबू नाही तर जाऊ पुढं. परत 2 रस्ते झालेत. बघू आपण रस्ता कुठून येते. पाणी घेऊ चला. हो इकडं आश्रम, इकडं परिक्रमा मार्ग हाच आहे. हातनोरा 3 किलोमीटर. भैया मार्ग यही है ना? और आश्रम इधर है? आश्रम ही है महाराज. अच्छा अच्छा मार्ग ही है. अच्छा. चला आपण आश्रमावर जाऊ. थोडंसं जेवण तर काही करण्याची इच्छा नाही मग खाल्ल्यामुळं. खा परत संध्याकाळ पण मारता. एक पुडी खा. हा एक तातीचं म्हणणं, एक पुरी खा. शुगरवाले पेशंटला लागत असतंय. चला आपण थोडा वेळ थांबू आणि जाऊ पुढं. चला आबा उठा बरं. मस्त आश्रम आहे इथं परिक्रमावासियांसाठी. चला मामा उठा. चला एकदा झोपले की सगळ्यांना उठावं लागतं, नाही तर मग ते झोपले की मग 2 तास उठत नाहीत परत. चला आपण पुढं 1-3-4 किलोमीटरवरती गाव आहे. आत्ता वाजल्यात 12. तर निघू आपण आता इथून पुढं. मग याच्या कडेनेच असाच आपण आत्तापर्यंत आलो तसाच सिमेंटाचा रस्ता आहे. चला तात्या. चला परत लागलो तर आपण आपल्या मार्गाला. हातनोरा 3 किलोमीटरवरती. नर्मदे हर. हे आलं गाव पुढचं. ये सीधा आश्रम रोड है ना? और परिक्रमा मार्ग? अच्छा अच्छा, ये आगे वाला आश्रम है क्या? चला हा पुढं जो दिसतोय तर तो आश्रम मार्ग आहे. आपण परिक्रमा मार्गावर चाललोय. अरे का बा. चला हातनोरच्या आपण पुढं आता जे सरदार नगर आहे तर तिकडे हा रोड जातोय. तर दुपारचा चहा ना म्हणायचं हो. चला आपण हातनोरामधून निघतोय पुढं. जे सरदार नगर आहे ते इथून 2.5 किलोमीटरवरती आहे. आपण तिथं थांबलो. त्या बाबांनी चहा बिस्किट दिलं. सकाळी ज्यावेळेस आपण निघलो होतो
तर एक 4-5 किलोमीटर आल्याच्या नंतर बालभोगमध्ये आपल्याला थांबलो होतो आपण. त्यांनी चिवडा बर्फी वगैरे बरंच जाईल तर तेवढं खाल्ल्याच्या नंतर पुढं आल्याच्या नंतर आपल्याला पुरी भाजी वगैरे दिली. पण ते 10 वाजता नर्मदे हर. तर आपण दुपारी 12 वाजता ज्या आश्रमावरती थांबलो होतो मागच्या याच्या मागं जे हातनवराच्या मागं जे गाव होतं तर तिथं जेवण नव्हतं, काही नव्हतं. त्यामुळं आपण चाललो आहे पुढं. म्हणजे आज सकाळी 10 वाजता जे जेवलो आहे आज रात्री त्याच्यावर डायरेक्ट आता रात्रीच. तर मग आता चहा बिस्किट घेतला. त्याच्यामुळं चाललो आहे पुढं. नर्मदे हर. मी पुढं बोलता बोलता पुढं चाललो होतो. तेवढ्यात मागून हाका आली की स्वयंपाक बनवलेला आहे एका घरी, जेवण करून जा म्हणून. सगळे थांबले ते. नर्मदे हर बाबाजी. चला आता थोडंसं काहीतरी खाऊन जाऊ इथून. चला आपण आलोय सरदारनगरमध्ये. आणि सरदारनगरमधून 2 रस्ते आहेत. एक जो सिमेंट रस्ता आहे परिक्रमा मार्गसाठी बनवलेला, तर एक तो आहे, तो पण जयतलाच निघतो. आणि एक पगडंडी रस्ता आहे जो मैयाच्या गावातून आतमध्ये गेल्याच्यानंतर मैयाच्या किनाऱ्यावरून जातो आणि तो पण जयतलाच जातो, पण हा पगडंडी किनाऱ्यावरून जातो. तर आपण चाललो आहे किनाऱ्यावरून. चला बघू विचारित रस्ता कसा आहे ते, कारण सगळे परिक्रमावासी आहेत ते त्या साईडने गेलेले आहेत. फक्त आपण आपले 5-6 जण इकडनं चाललो आहे. हे सरदारनगर. आपण इथून विचारित जाऊ कुठून रस्ता आहे ते. नर्मदे हर. ये किनारे के लिए ये रास्ता है ना. नगरमधलं नर्मदा मैयाचं पात्र आणि त्यावरील हा घाट. तर चला आपण 6 जण आलो तिथून. असंच कडेकडे आता जे पुढचं गाव आहे तर तिथपर्यंत रस्ता आहे. जवळजवळ 1 किलोमीटरचं अंतर कमी होतं पगडंडीवरून. चला आपण आलो खाली उतरून तिथून. जे सरदारनगर गाव होतं तर त्यातून. आणि पुढं जो घाट दिसतोय तर तो जैतचा घाट आहे. जैत या गावामधला. आपल्याला तिथपर्यंत रस्ता आहे असा कडेनं, आणि तिथून परत हा रस्ता वरती चढतो. आपण ज्या पगडंडी मार्गावरून आलतो तर इथपर्यंतच रस्ता संपला वाटतंय. पुढं रस्ता नाही आहे. इथून आपल्याला वरती चढायचं आणि मग वरती जाऊन कडेने मार्ग आहे. आपल्या पुढं काही आलते परिक्रमावाले तर ते चालले तिथून वरून. बघू वरचा रस्ता कसा आहे ते, कारण हा जो समोरचा रस्ता आहे तो संपला आता. असा रस्ता आहे आपल्याला. या रस्त्यावरून जायचंय वरती आपल्याला. नर्मदे हर. चलो चलो मैया चलो. नहीं 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 नहीं, कोई नहीं कोई नहीं, धीमे धीमे चलो, धीमे धीमे चलो. चलो मैं पीछे आता हूँ. चलो चलो. हाँ ठीक है ठीक है. 1 मिनट. हाँ हो रहा है तुम हो जाए जरा आपको माता को ले जाओ, सुबह चले जाऊँ. ये पकड़ लो इधर. अच्छा 1 मिनिट. अब आपण जरा यांचे बॅग पकडू. ये पकड़ लो इधर वही ना. हां आपल्याला तर वर आल्याच्या नंतर हा सिमेंटी रस्ता लागलाय.
जैत राहिले फक्त 2.5 किलोमीटरवरती. चला आले सगळे आपल्या वरती. हे आलो आपण जैत गावामध्ये, जे आपल्या नर्मदा मैयाच्या कडेने जो घाट लागला होता, घाट दिसत होता, तर त्याच्या अलीकडून आपण वर चढलो आणि तिथून जो सिमेंटी रस्ता येत होता, तर त्याने आल्याच्या नंतर जैत गाव लागलं आहे आपल्याला. तर जैत गावामध्ये पण आश्रम आहे परिक्रमावासियांना थांबण्यासाठी. ते पुढे जे शासकीय प्राथमिक हायस्कूल आहे, तर तिथं धर्मशाळा आहे. तर पुढे इथून 8 किलोमीटरवरती नान्नेर हे गाव आहे. आपण तिकडे चाललोय. नर्मदे हर. हा जो इकडं रस्ता जातोय, तर नर्मदे हर, तर तो नारायणपूरला जातोय. जे की नारायणपूरमध्ये पण आश्रम आहे, पण इथून 1 किलोमीटरवरती या रस्त्यावरून आतमध्ये आश्रम आणि गाव. तर पुढं समोर नांदेर आहे, एक 4-5 किलोमीटरवरती राहिले. आत्ता वाजलेत 4:30. होलीपुरा 3.5 किलोमीटर. हो. इथे एक आश्रम आहे चहा प्रसादी साठी फक्त. नर्मदे हर. नर्मदे हर महाराज जी. चाय ले लो, बाल भोग. बाल भोग खातो. ठीक आहे, गाडी आहे. गाड़ी सबसे लो. हे आलं नांदनेर. आपल्याला 5:45 वाजले पोचायला नांदनेरमध्ये. तर बघू नांदनेरमध्ये आश्रम कुठे येते. एक मैयाच्या किनाऱ्यावरती सांगितलं आहे आपल्याला. चला आपण तिकडं जाऊ नांदनेरमधून. कुठे विचारू कुणाला तरी, किंवा मग गावामध्ये परिक्रमा मार्ग आश्रम दाखवलंच असेल ते. आश्रम किधर है? आश्रम आश्रम शिवजी का मंदिर सीधा इस साइड. अच्छा अच्छा अच्छा. नीचे वाला शिवालय के लिए ना. नर्मदे हर. नर्मदे हर. हे समोर मंदिर दिसते, तर शक्यतो हे मंदिर दिसते. चला आपण जाऊ. मस्त मामा मोर दिसतोय, आहे ना. मोर पण येतं मस्त. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती आश्रम आहे एकदम. ये कहाँ से आश्रम के लिए? ये ऊपर से, इस साइड से. अच्छा अच्छा अच्छा. चला आपण आश्रमावरती. या साईडला परिक्रमावासियांची व्यवस्था आहे. चला हे पूर्ण परिक्रमवले तिथं एक 10 ते 15 जण. लाईट गेलेली आहे.
हरे कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम